निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यातून जोडले गेलेत। निलेश, पुण्यामध्ये सुद्धा अत्यंत अटीतटीच्या सगळ्या लढती आहेत। काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। पुणेकर निश्चितच आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उत्सुक असतील। काय नेमकं वातावरण आहे? अनुपमा, पहा, खरं तर पुण्यामध्ये 9 वर्षांनी ही मतदान प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे। पुणेकर मोठ्या उत्सुकतेने या मतदानाची वाट पाहत होते आणि सकाळपासूनच या ठिकाणी जरी थंडी पडली असली तरी मॉर्निंग वॉकला जाणारे जे पुणेकर आहेत ते आता मतदानासाठी लाईनीत लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी 4011 असे मतदान केंद्र जे आहेत ते पुण्यात उभारण्यात आलेले आहे। पुण्यात जर बघितलं तर 35,17,000 असे मतदार आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर 17 लाख ह्या महिलांचं मतदान आहे। त्यामुळे महिलांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी पुण्यामध्ये विशेष असा प्रचार करताना आपल्याला सगळेच उमेदवार पाहायला मिळालेले। पुण्यामध्ये जर बघितलं तर 153 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि ते आता आज नशीब आजमावणार आहेत। एकूण जर बघितलं तर पुण्यामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाचे पुण्यामध्ये जर पुणेकर जर बघितलं तर पुण्यामध्ये 35,17,000 हे मतदार आहेत आणि ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील। एकूण जर बघितलं एकूण 4011 ठिकाणी मतदान केंद्र उभं करण्यात आलेलं आहे आणि या मतदान केंद्रावर मोठा तैनात पोलीस पाहता पाहायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे थंडी जरी असली तरी अनेक पुणेकर जे आहेत ते 8 नंतरच मतदानाला बाहेर पडतात। संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 165 ठिकाणी हे मतदान उमेदवार होते, मात्र त्यातले 2 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध झाल्यामुळे 153 ठिकाणी हे सदस्य असणार आहे। त्यामुळे आता नक्की पुणेकर कुणाला कौल देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण निश्चित या सर्वच घडामोडींवर निलेश आपल्याला दिवसभर लक्ष ठेवायचे। वेळोवेळी जोडले जाऊया, आणखी सविस्तर माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।